मित्रांनो, खूप अशी टॉपची नंदी असतात जी माहिती नसतात, पडद्या मागे असतात, पण हल्ली ही दोन जोडे आहेत ना एकत्र येऊन खूप गुलाल घेतलेल्या मैदानात. ती म्हणजे नेवालीचा लच्छा, नेतवलीचा लच्छा आणि नेवालीचा स्वामी पाहू शकता. आणि हा तोच लच्छा आहे ज्याने बकासूरसोबत शर्यत जिंकली होती. ती बिनजोडची शर्यत कशी झाली पूर्ण माहिती घेणार आहे. आणि स्वामी एक सिंगाचा जो स्वामी आहे जो जाईल त्या मैदानात गुलाल घेतो. दादा, आजच्या उसाटण्या मैदानाबद्दल सांगा आणि आज शर्यत कशी काय झाली आणि कोणाविरुद्ध होती? आज शर्यत मैत्रीपूर्ण झाली. शर्यत ही आपले काटे टोला त्यांच्याशी होती. शर्यत ही मैत्रीपूर्ण झाली आज. आणि आम्हाला जर रात्री पेरा नव्हता, आम्ही रात्री लक्षाला फोन केला की आम्हाला पेरा पाहिजे. त्याही पण लगेच आम्हाला पेरा दिला आणि 11ला पेरा झाला आमच्या सकाळी. आणि लक्षसोबत आमचे 3-4 शर्यती लगातार गुलाल घेतले आम्ही लक्षसोबत. पहिला गुलालही कुठल्या मैदानात घेतला असं तुम्हाला वाटलं की ही जोडी बाबा कायम पळवायला पाहिजे? उंबरवेड्याला. आणि ही जोडी तिथून कंटिन्यूस पळते. काय बोलायला जोडीबद्दल? त्यांचा पळ कसा आहे? त्यांचा पळ म्हणजे आता सांगायला एवढं कमीच आहे. आम्हाला त्यांचा पळ म्हणजे आम्हाला खुशी वाटते. दोघं एक साथमध्ये पळतात, दोन्ही साईडून पळतात, उजवी आणि डावी दोन्ही साईडून पळतात दोन्ही बैल. हो. मग कुठूनही टाका. मग काय बोलाल आजची शर्यत कशी काय झाली? बघितली का तुम्ही प्रत्यक्षात? आम्ही जर सुट्टीला होतो, मी तर सुट्टीला होतो. आमचे मित्र बघितले असेल ते सांगितलं आम्हाला नंतर की काय कसा पळला पाहिजे, कारण की शर्यत अंतरात झाली. दादा, मागे मला वाटतं बकासूर खिडकाली मैदानात शर्यत झाली होती, बरोबर? लक्षा तो कसा काय, म्हणजे तुम्ही डायरेक्ट टॉपचा बैल होता तो बकासूर तिकडं, आणि लक्षासोबत तेव्हा कोणता होता? आंबेगावचा सुंदर. कसं काय म्हणजे ते नियोजन झालं आणि कसं होतं ते? किती गोंड्यावरती काय होतं म्हणजे एक्झॅक्टली? ते तो नियोजन दादाने केलं. तेवढं आम्हाला माहित नाही किती गोंडे होते काय होते. ते नियोजन दादाने केलं. मग ते नियोजन तुम्हाला कॉन्फिडंट होतं की एवढा मोठा बैल? आणि तेवढं माहित नव्हतं आम्हाला, पण तेवढा कॉन्फिडंट होता की शर्यत जमली तर होतच कॉम्पिटिट थोडा मारू शकतो. आम्ही मारू ते बकासूर म्हणून. नक्कीच दादा. आणि आता काय बोलाल, पुढचं नियोजन कसं असणार बिनजोडचं? हे दोन्हीच बैल दिसतील का पैरं बदलते राहतील? पैरं बदलती पण दोन्ही पण दिसतील माहिती ना तुम्हाला ना. दादा, स्वामीबद्दल सांगा ना. काय स्वामीबद्दल सांगू तेवढं कमीच सध्या. 4 कांदे पळतो बैल, दोन्ही साईडून आम्ही पळतो जास्त करून. आतनं पण बाहेरून दोन्ही साईडून पळतो. पण जास्त तुम्ही ही दोन जोडं असली तर याच साईडने पळवले जातात? नाही ना, असं काय नाही. उजवीने पण पळते. हा पब्लिकला पळतो, हा आतून पळतो. अच्छा, म्हणजे जसा मैदान असेल त्या मैदानाच्या हिशोबाने. मग पुढचं 26 जानेवारीला कोणतं पैरे असतील दादा, काय सांगू शकता का? फिक्स नाही अजून सध्या आम्हाला. नियोजन करायचं बाकी अजून, ते नक्की सांगू तुम्हाला. 26 जानेवारी दोन्ही बैला असतील का? हो, असतील. मग आता मी बघतो हे प्रत्येक मैदानात असतो, दिवसाआड आपला मैदान भरतो. मग यांना काय असं थकवा वगैरे काय जाणवत नाही का? त्यांना मैदानात सतत असल्यामुळे त्यांना स्पीड पकडला जातो? त्यात ते बैल आमचं मैदान प्रत्येक मैदानात बैल असतो आमचा. त्याला स्पीड तर काय सांगू नये, प्रत्येक मैदानात बैल असतो. मग हे दोन्ही बैल आपल्याला मला वाटतं स्वामी घाटावरती दिसलेलं आहे. मग आपला लक्ष कधी होता का घाटावरती 3 फेऱ्यांमध्ये? हो असतो घाटावर. गटाला पळतो बैल. काय उसाटणं मैदान आज भरला. आणि काय बोलायला गेल्या आता 4 वाजल्या, आधी शर्यत ठरली होती का कसं काय? का नाव फिरवला आणि मग विजयाचा गुलाल घेतला? दादा, आता जाईल त्या अड्ड्यात ही दोन जोडी तर कमाल करतेच. दोन्ही बैल टॉपचे आहेत. कधी कोणता पैरा होईल सांगता नाही येणार. जसा लक्षाचा बकासूर सोबत झाला होता आणि देवाची कृपा शर्यत जिंकून आली, तसा आता पुढचं नियोजन काहीतरी मोठी शर्यत असे बॅनर जे पडतात, असं आपण लक्षाने स्वामीचा पडेल का? 100% बॅनर पडेल. आणि दादांनी आमची ते हिंमत केली ना खिडकाच्या मध्ये बकासूर नाव फिरवायची, तशी हिंमत 100% होणार आमची. कोणाचं नाव फिरवा, आमचा बॅनर पडेल असा. दादा, नक्कीच त्या बकासूर बैल कमी नाही, त्याला स्पीड कमी नाही. त्याच्याबद्दल 2 शब्द बोला ना दादा. कारण कधी कधी काय वाटतं असं आपल्याला, म्हणजे द्विभावना होते की आमचा बैल असा, कारण सर्व नंदी सारखी असतात. बकासूर नंतर सगळ्यांना आमचा पण आवडता बैल आहे तो पण. असं बोला तर आमचा खूप आवडता बैल बकासूर. त्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे बकासूर बद्दल. तो एक देव एक प्रकारे. नक्कीच प्रत्येकाची इच्छा असते की अशी मोठी शर्यत आणि जिंकून यावं, आणि तो नाव तुमचा या लक्ष्याने पूर्ण केला होता. हो, नक्की. आज कसं वाटतंय, म्हणजे लोक जेव्हा मैदानात जातो ना तो विषय येतोच जेव्हा बकासूरची शर्यत झाली होती, कारण का एक टॉपचा जर शर्यत झाली आणि ती जिंकून आली तर तो नाव कायम राहतो. तर लक्ष्याबद्दल असं घडलं तेव्हा कसं वाटतं? खूप आनंद झाला आम्हाला पण. काही बाजी मारली लक्ष्याने बकासूर सोबत, खूप आनंद झाला आम्हाला पण. नक्कीच दादा, आता येणारा असाच हे 2 जोडी तर माझी पण प्रिय झाली, कारण जेव्हा मैदानात जातो ना मी लगेच समजतो स्वामी आहे ना, म्हणजे त्याच्यासोबत लक्ष असणार आणि विजयाचा गुलाल घेतो. आणि अशीच पुढील वाटचालीसाठी आणि नक्कीच 26 जानेवारीला काहीतरी नवीन असेल आणि एक मोठी शर्यत बघायला भेटेल. 100% भेटणार तुम्हाला मोठी शर्यत बघायला. थँक्यू, धन्यवाद.